46वा दिवस सकाळी 9 वाजता. नमस्कार, राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या लाडक्या कार्यक्रमात जाऊबाई गावात. नमस्कार, राम राम. नमस्कार. मला आत्ताही कार्यक्रमाचा पहिला दिवस आठवतोय, पण एवढा दिवसांचा प्रवास आपला झाला नाही का? काय मुलींनो, वेळ कुठे गेला कळलंच नाही. म्हणजे कौतुक आहे तुमचं, पण या सगळ्या प्रवासात तुम्हाला संघर्ष करावा लागला. खूप. बरं, तो संघर्ष काय होता, कोणी सांगेल मला? मी एकदम लेट बॅक पर्सन आहे. म्हणजे घरी पण लेट वगैरे उठते आणि थोडं लेट झालं तरी चालतं, पण इथे ना नेहमी अलर्ट राहायला लागतं. कधी पण काय पण ट्विस्ट होऊ शकतं, कधी पण काय पण होऊ शकतं. तर ते एक माइंडचं प्रिपरेशन करावं लागतं की नाही, मला आता करायचं आहे. ठीक आहे. संस्कृती, स्वतःची लाईफस्टाईल ही कम्प्लिटली 180 डिग्री चेंज करून एक नवीन एन्व्हायरमेंटच नाही तर एक नवीन आयडेंटिटी, असंच कुठे ना कुठे मला संघर्ष करून ती जी नवीन संस्कृती होती, नवीन ससा होती, ती कुठे ना कुठे घडवण्याचा संघर्ष करून करून मी पोचली त्या एका पॉईंटवरती. खूप त्याग आणि खूप नवीन नवीन डिस्कव्हरीज, असं करत करत ही जर्नी माझ्यासाठी होती. मी इथे आल्यावर स्वतःचं एक मॅच्युअर साईड बघितलंय. ॲक्च्युअल रसिका जशी आहे ती खूप धांदरट आहे, तिला काहीच काम नाही जमत. म्हणजे मम्मी पप्पांनी एवढं पॅम्पर केलंय की सगळ्या गोष्टीमध्ये घरी जाणं किंवा नाही जमत आहे किंवा नाही होणार, हे नाही 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 या नाहीला हो मध्ये कसं कन्वर्ट करायचं, हे याची संघर्ष मी इथे येऊन मला कळलंय. वा. चला रमशा. मी अशी आहे की मी दिवसभर बाहेर राहणार, पण मला घरी गेल्यानंतर मी टाइम पाहिजे. मला एकटं राहायची खूप सवय आहे, तर माझं कुठेतरी ते एकटं राहायला मला मिळालंच नाही. मी खूप सोशल पर्सन नाही, एकटं तर ते माझं कम्फर्ट झोन कुठेतरी गेलं. आणि सकाळपासून रात्रीपर्यंत जे आम्ही काम करत असतो, मी घरी काहीच काम करत नाही. तर ते पूर्ण एकदम लाईफस्टाईल चेंज झाली माझी की हे करावं लागतं, ते पण करावं लागतं. आणि जे बोलतात ना बोलणं, तर मला सवय आहे लहानपणापासून लोकांच्या गुड बुक्समध्ये राहायची, तर त्यामुळे मी जास्त बोलत नाही. तर ते पण मी शिकले की बोलून द्यायचं थोडंसं. असं नाही वाटत का तुला, जर मनापासून बोललीस की खरोखर ऍक्च्युअल गुड बुक्स मध्ये राहशील? नाही, म्हणजे असं कोणाला वाईट नाही वाटायला पाहिजे मी काय बोलली तर. पण जर समोरची व्यक्ती चुकीची असेल किंवा तुझी मैत्रीण एक असेल तर मी कोपऱ्यात घेऊन जाऊन सांगते. पण तुला असं नाही वाटत की हे वागणं थोडं डिप्लोमॅटिक आहे? मी आहे डिप्लोमॅटिक, पण आता मी शिकली आहे की सगळ्यांवर पण बोलायला पाहिजे. वा, खूप छान. श्रेया. माझा संघर्ष थोडा वेगळा आहे, कारण की माझ्यासाठी इकडे जागा राहणं ही खूप मोठी गोष्ट होती. कारण की मी घरी जेव्हा झोपते ना दादा, 10, 12, 15 तास मी झोपते, कोणी माझ्या रूमवरती नॉक पण नाही करत. तर इकडे जागा राहणं, सगळ्यांशी बोलणं, हे माझ्यासाठी डिफिकल्ट होतं. आणि कपडे धुणं हे सगळ्यांनाच माहिती आहे, मी लाईफमध्ये धुतले नव्हते, ते मी इकडे येऊन धुतलेत. आणि काय होतं की हे सगळ्या गोष्टी केल्या ना तर आपल्या व्यक्तिमत्वाला पैलू पडतात, बरोबर? पर्सनॅलिटी डेव्हलप होते, डेव्हलप होतात, बरोबर आहे. म्हणजे दगडाला आकार दिला, पैलू पाडले, व्यवस्थित छान केलं तर तो छान रत्न म्हणून आपल्या समोर येतो. तसंच आमच्या वेगवेगळ्या मोहिमांमुळे तुमच्यात पैलू पडले. म्हणूनच आजची आपली मोहीम आहे लागू बंधू प्रस्तुत शोधा म्हणजे सापडे. तिथे दिसतंय दादा सगळं. ज्वेलरी पूर्ण मोहीम दिसली तिथे. लागू बंद. मला आज तुम्हाला या गावात जाऊन वेगवेगळी रत्न शोधून काढायचे, वाव. आणि ते रत्न कसं शोधायचं त्यासाठी तुम्हाला एक लखोटा दिला जाईल. ओके. तो लखोटा उघडायचा, त्याच्यामध्ये कोडी असणार, त्या रत्नाबद्दलची माहिती असणार, आणि ते रत्न कुठे आहे त्या ठिकाणाबद्दलची माहिती असणार. ओके. बरं, ते ठिकाण कदाचित तुम्हाला माहित नसेल की कुठे असेल, कसं असेल, तुम्ही गावकऱ्यांची मदत घेऊ शकता. ठीक आहे. आणि तुमचा हा शोध आपल्या या वाड्यापासून सुरू होणार. बरं, पहिलं रत्न जेव्हा तुम्हाला मिळेल ना तेव्हा तुम्हाला दुसरा लखोटा मिळेल. ओके. त्या दुसऱ्या लखोट्यामध्ये दुसऱ्या रत्नाची माहिती असेल. असं करत करत 9 रत्न शोधायचे. ओके. इंटरेस्टिंग. बरं, पहिले सांगा, 2 गटाचे मुख्य कोण असणार? मी. चला सांगा. रमशा. रसिका. श्रेया. ठीक आहे, चला. पहिले 2 लखोटे मी तुम्हाला आत्ता देतो. महत्वाचं आहे, रत्न तुम्हाला सापडलं, पण
ते तुमच्याकडून जर हरवलं तर ती मोहीम पूर्ण होईल असं आम्ही मानणार नाही. चला करायची सुरुवात. येस. चला. आज मी पहिल्यांदा संघ प्रमुख होती. मी आज विचार केला की आपण या पूर्ण कार्यक्रमाच्या खूप महत्त्वपूर्ण टप्प्यावरती आहोत, तर ही जबाबदारी आणि ह्या भीतीवरती आपल्याला एक मात करून ते जखडून घ्यायचंय. मला असं कुठे ना कुठे वाटलं की एक एक्स्ट्रा पर्सन आहे समोरच्या गटाकडे, तर त्यांच्यासाठी ते ॲडव्हान्टेज होईल. पण गट ऑलरेडी डिसाईड झाले होते. जेव्हा हे गट मांडलं होतं तेव्हा मी रेडी नव्हती स्नेहाच्या टीममध्ये जाण्यासाठी, पण तरी मी असं होते की नाही चला आपण करूया. गणपती बाप्पा आम्हाला मदत कर. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत बुध ग्रह कमजोर असतो तो बलवान करण्यासाठी हे रत्न परिधान केले जाते. सापडणार कुठे? आता तुम्हाला शोधायचं आहे असा एक हिरवा मणी. सोशल मीडिया, दागिन्यांच्या दुकानात तो पाहिला आहे सर्वांनी. तो लपला आहे अशा ठिकाणी. मारा वाड्या भोवती चक्रा. तिथे जाऊन आल्यावर पोरींचा उतरतो नखरा. तिथे फक्त गेल्यात फक्त कोंडवाडा. शेतकऱ्यांचा दोस्त मी, शेतकऱ्यांचा देवदूत. माझा रंग लाल असला तरी रत्न हिरवा आहे माझ्याकडे. झटका आळस ओळखा मला, रत्न शोधायला या माझ्या वाटेकडे. इधर हमने ये बैलगाड़ी का टास्क किया है और उसके टायर के बीच में यू चेक दैट टायर, आई चेक दिस टायर. गणपती बाप्पा प्लीज टेल मी. कुठेतरी बाहेर बैल असतील. नाही ब्रो, हे इथेच आहे. आय हॅव अ व्हेरी स्ट्रॉंग फीलिंग, आय एम टेलिंग यू. भेटला. लवकर या. भेटलं. ठीक आहे, भेटलं तू भेटलं. तिकडनं माझ्या जीतशी सुरुवात झालेली, कारण की मला तिथे मिळालेला रत्न 1. कुंडलीत बुधग्रह कमजोर असतो तो बलवान करण्यासाठी हे रत्न परिधान केले जाते. आता तुम्हाला शोधायचं आहे दुसरं रत्न. बाशिंग बांधून घोड्यावरून आले होते काका. पिवळ्या रंगाचं दडलंय तिकडे रत्न. आठवा सगळ्या तुमच्या शर्यतीचे प्रयत्न. ओके, दुसरे कुठले काका आले होते आपल्याकडे? रसिका, एक काम करूया, बाहेर चल. नाही ब्रो, इट इज युअर. मी बाहेर बघून येते. हां. ठीक आहे. एवढे दिवस लावलाय, डिझेल आहे काय बघतो. यावा, इकडं 2 तिकडं 3. साथ दे रे बाबा. मला असं इंट्युशन फिलिंग येत होतं की नाही ट्रॅक्टर मध्येच असणार. इथे शोधूया. चाकं म्हटलंय, त्याच्यात चाकं लिहिलंय. पार्ट चेक केलं पोरीनं. आय टोल्ड यू ना, मला एक इंट्युशन येत होतं. हे रत्न परिधान केल्यावर करिअर आणि व्यवसायात प्रगती होते. सेकंड आम्ही पोचलो जिकडे आम्ही काका काकींचं लग्न लावून दिलेलं, म्हणजेच की त्या मैदानात जिथे आम्ही मंडप सजवलेलं. आम्ही लखोटा वाचलं की 2 मिनिटात आम्हाला कळत होती की अच्छा हे इथे सापडणार आहे. पण तिथे गेल्यानंतर थोडा वेळ लागत होता की इथे की तिथे की तिथे. काका काकूचं लगीन लावलं, खरं अजून रत्न नाही गावलं. सापडणार कुठे? एक ठरली इथे मोहीम. दडलोय मी असा पिवळसर रत्न. वाद झाले, भांडण झाले, माझ्या डोळ्यांनी मी ते बघितले. स्नेहा, कॅमेरावर बघ, कॅमेरा बघ. तिला म्हणजे खूप घाई होती सगळ्या गोष्टींची, आणि माझं कसं मला विचार करून मग मला स्टेप्स पुढचे घ्यायचे होते. असं वाटतं माझी एकटीचीच मोहीम आहे यार. लाईट, कॅमेरा, ऍक्शन. स्नेहा इथे ये ना प्लीज. ओके, इथे बॉटल्स लटकली. मी एवढी खुश झालेली. तर शोधता मला एक चटई दिसली. ती चटई मी उचलली आणि त्याच्या खालती होता लखोटा आणि आमचा रत्न नंबर 2. हे रत्न धारण केल्यानंतर व्यक्तीचे ज्ञान वाढते. थांब, मला सुचू दे. मी मटके चेक करते. मटके कसं ग? डोळ्यांनी थोडी ना बघणार. अरे यार, बघू दे. जवळ आहे तुमच्या 4 पायांच्या जीवांचा महल. तिथेच आहे ती झोपडी. जास्त करून घेऊ नका त्रास. जिची खाल्ली होती लाथ
बसलो आहे मी तिच्याच घरात. बस बस म्हशी तिला आत झाली होती. ए मुलांना ऐका. ते काय, म्हस कुठे? म्हशीचा गोठा पाहिजे, गोठा. ओ मम्मा, नाही, नाही, नाही. आपल्याला माहितीये गाव आहे आणि प्रत्येकाच्या घरात एक गोठा आहे. आसपासचे जे पण गोठे होते आम्ही सगळ्या गोठ्यांमध्ये गेलो. रत्न पाहिजे. वाद झाले, भांडण झाले, मजा स्नेहा. हो 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 चल लवकर. 2 मिनिटं मंदिरात चल, मंदिरात चल. डोंट वेस्ट टाइम, लिसन टू मी. काकी, भैरवनाथचं मंदिर कुठे आहे? गावातच आहे की. रसिका, एक सेकंड थांब. यू आर गेटिंग अँक्शियस अँड यू पॅनिकिंग. वेट. जो ओव्हरऑल प्रोसेस होता ना, त्याच्यात रसिका म्हणजे अंडरस्टँड करायला तयारच नव्हती. घाई करत होती सगळ्या गोष्टींमध्ये. नहीं, इट्स मंदिर. आई थिंक सो, बिकॉज भगवान ही सब देखता है. दैट्स अ हिंट. तू भैरवनाथ जाते? हाँ ठीक है, चलो मंदिर देख, मैं ये देखती हूँ. रसिकाची गेस होती की मंदिरात असेल आणि मंदिर आमच्या वाड्यापासून खूप लांब होतं. एक्सक्यूज मी. हॅलो, नमस्कार. माझी मोहीम चालू आहे. मला भैरवनाथच्या मंदिरमध्ये ड्रॉप करणार का प्लीज? रोज दिसते का? त्याच्यासाठी स्पेशली आले. अरे वा 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 वा. मला स्नेहाकडून बॉक्स घ्यायला पाहिजे होतं यार. ती खूप स्लो आहे. ऑनेस्टली ती माझं ऐकत पण नाही आहे. अंतिम टप्प्यावर जर तिचा असा ॲटिट्यूड आहे तर ते विचार करून मी अशी झाली, मला नाही राहायचं या ग्रुपमध्ये. इकडे कुठे गोठा आणि झोपडी आहे का? आता घेतलं ना गोठ्यात आपले. झोपडी कुठली आहे बाबू यार? तिथे म्हशीच्या तिकडे ते आहे ना टब, त्याच्यामध्ये मला एकदा चेक करायचं होतं, पण ना हे दोघे पण खूप असे रागवलेले आहेत आणि अंगावर येतील म्हणून त्याचं आहे का. ओ माय गॉड. लोकांचं वाळवण लावणार तुम्ही. रस्त्यावर बुरुम बुरुम, गाडी भुरुम भुरुम, स्नेहाची निघाली धूम. अरे यार, ते लखवटा नाही, मी कसं वाचणार? स्नेहा यार. मला वाटते मलाच एकटं खेळायला लागेल गाईज. ओम साईराम, ओम साईराम. तुमचं नाव? रसिका. तुमचं नाव रसिका आहे? अरे वा, क्या बात आहे. वा, म्हणून रसिकालाच सपोर्ट करायचा. रसिकाने जे गेस केलं होतं की मंदिरात असेल बहुतेक रत्न, ते मंदिरात नव्हतं. मला मंदिरात नाही सापडलं. ही मुलगी माझ्यासोबत राहत नाही ना, तेच प्रॉब्लेम आहे. स्नेहा, भाग क्या आहे तू? स्नेहा, हा लवकर लखोटा दे. एक मोहीम सरस इकडे थरली दडलोय मी. असं पिवसळणार होतं. वाद झाले. ओ माय गॉड, इट्स कबड्डी. वाद झाले, भांडण झाले. मी तिच्या बाईकवर बसली तर तिचं बाईक चालतच नव्हतं आणि तिथेच 10 मिनिटं गेली. आम्ही बाईक करत आहे, ब्रेक मारताय, काही ना काही करत आहे, मोटर स्टार्ट करत आहे आणि मी एकदम फ्युरियस. मी वेळ जात आहे. काका, ओ काका, मला चावडीला ड्रॉप करणार का? चल पटकन चल. डंगरवाडा चावडी कुठून जातो? हे रत्न परिधान केल्यावर भरपूर संपत्ती आणि प्रसिद्धी मिळते. लखोटा पण गोट्याला नाही तोटा, तिथंच सापडतो हिला लखोटा. गोठा नाही ग, झोपडी फोकस कर. झोपडी. विचार करून हल्ली खोपडी, शोधा झोपडी. मोहीम तर फक्त आम्ही करत होतो, पण जेवढे गावकऱ्यांची जी एक्साइटमेंट होती, त्यांचा जो सपोर्ट होता, त्याच्यामुळे आम्हाला खूप शक्ती मिळाली. पण चंद्रासारखं सफेद, रत्नांची राणी म्हणून ओळखलं जातं. बैल. लखोटा. त्यानंतर आम्हाला एका बैलावरती तिसरं वालं जे रतन होतं ते कसं तरी मिळालं. ओ तिचे शिंग बघा, बापरे. स्नेहा, इथे लखोटा, इथे रत्न आहे. रत्न काढ. रसिका काढ. अगं तू एवढं काढत होती, काढ ना. थांब.
सापडली आपल्याला. हे रत्न परिधान केल्यावर सुख आणि शांती मिळते. वाच 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 तसं आहे. आता तुमचा मार्ग खुला, वळा तुम्ही दक्षिणेला. दारात माझ्या बांधलाय झुला. कोणी गायली त्याच्यासाठी अंगाई, तर कोणी वाजवला खुळखुळा. पुढे बघितलं हा इथं लपवणार बस कुठे नाही दुसरी रसिका मिळायला थांब इकडे तुम्ही तिला आपलंसं मानलं. मे करत तिने तुम्हाला प्रेम दिलं. प्रेमाने जोडली जातात नाती. शेपटीवाल्या प्राण्यांना सुद्धा कळतात नाती. चल दादा दादा बसा म्हणजे मेंढीच्या शेपटीवर तर नाही, नक्की हे शेपटीवाल्या प्राण्यांना सुद्धा कळतात नाती. आरामात बाबा हा एक स्टोन मिळालाय आपल्याला. किती सुंदर आहे बरोबर. हे रत्न धारण केल्याने एकाग्रता वाढते. हे रत्न धारण केल्याने निद्रा नाशाची समस्या दूर होते. गावकऱ्यांसाठी त्यांचं पालन करणे म्हणजे व्यवसाय. त्याला पकडताना जमिनीवर थरला नव्हता तुमचा पाय. त्याच ठिकाणी लपलो मी, रंग माझा लाल. मोठ्या वर्तुळात मला कसे शोधाल? पालन करणे, पालन म्हणजे आपण कशाची पालन केली? बफेलो. बफेलोचं पालन केलं आपण. थांब 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 थांब. आणि रसिका दिसली का कुठे रत्न शोधाले का एकमेकींना शोधाले? पुढे सोड, हे वाच लवकर वाच. जिथे विकली होती भाजी इथेच विकली होती. मोहिमेत ते वाचताना ऐकून रडली होती ताई, बहिणी आणि आजी. गावात असून त्याचा कोणी उपयोग करत नाही. बाजूलाच लपलोय मी, शोधा ते असेल काय? पोस्ट ऑफिस मोहिमेत ते वाचून ऐकून रडलेले पोस्ट ऑफिस काय? पोस्ट बॉक्स इथे बघितलं तिथे ताळा लागलेला आणि मला कळत होतं काय करणार आहे. मी आणि आमचा विचार केला की तो पोस्ट बॉक्स असा उलटा करून बघू आणि बघू की पॉसिबल आहे का. पाठीमागून पण आपण थांबतो उलटं करणार दिसेल. इकडे कोण कर्मचारी आहे? तिकडे पत्राचे डब्याची चावी हवी. ते लोक चावी लॉक शोधत होते, तर मी म्हटलं चावी लॉक सोडा, आता हात टाकूया. ज्योतिष भविष्यशास्त्रात या रत्नाला खूप महत्व आहे. कोंबडी आहे का काकी? कोंबडी आहे तुमच्या इकडे? तिकडे कुठे कुठे तुमच्या कोंबडी? अरे वा, ओ माय गॉड, हेच आहे. हे रत्न विघातक आणि नकारात्मक शक्तींपासून तुमचे संरक्षण करते. त्याच्यामुळे रंग येतो बगाडाला, सांभाळून ठेवतो वर्षभर तो त्याच्या लाकडाला. आहे सोपं शोधायला, कारण तुम्ही गेला होता तिथे पाणी भरायला. टेम्पल पाणी भरायला अगं ते कुंड 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 कुंड. तिथं शोधू कुठं तुझ्याच माग
या रत्नाची अंगठी धारण केल्याने व्यक्तीची प्रतिष्ठा वाढते. ओके. दुधी भोपळा कांदा बटाटा अशी विकते ताजी भाजी, शोधा लवकर, नाही सापडणार अशी सहजासहजी. घड्याळाचा फिरतोय काटा, करून घेऊ नका तोटा. आजीबाईच्या टोपली जवळ लपलोय मी आणि लखोटा. लवकर. तुमच्याकडून मी भाज्या घेतले होते, मला आठवत आहे. इथेच आहे, इथेच आहे. मला तुमच्या इकडे शोधायचा आहे लखोटा. पहिल्या वेळेस तुम्हाला तिथे झालं होता हजर. केला होता गावकऱ्यांनी त्याच्या नावाचा गजर. जेव्हा टेकणार त्याच्या चरणी माथा, करणार नमस्कार, तेव्हाच ते रत्न तुमचं होणार. ते भेटलं तिला. नेक्स्ट क्लू, नेक्स्ट क्लू. मणी थांब, मणी माझ्या बॅग मध्ये. देवा लखोटा. आणि ती ऐकतच नाही. ती काय ती एकटीच करते डूड. देवा तुझे चरणी आले मी. झेंडा भाल्या कामाचा जो घेऊन निघाला, हे रत्न शनी ग्रहाशी संबंधित आहे. जो घेऊन निघाला. अरे काट कुट वाट मंदी पोचती गेला. रगड्या भीती कशाची, परवा भिकुनाची. आता फिरू नको बावधनाच्या गल्ली बोळ. कारण तिथे झाली होती तुमची चढाओढ. पार करायचा आहे तुम्हाला एक पूल. कपाळाला माती लावून केली होती प्रत्येकीने बत्ती गुल. एक मलखांब तिकडे जमिनीत धाडलेला. मी मलखांब काढून बघितलं तर तिथे काही नव्हतं. मग मी विचार केला आजूबाजूची जागा खोदून बघूया, नक्कीच तिकडे लखोटा असेल. आणि खोदता खोदता मला मिळाला लखोटा आणि माझं रत्न. ती गेली. वा हे रत्न परिधान केल्यामुळे व्यक्तीला शत्रूचा पराभव करण्याची शक्ती मिळते. अच्छा, दुधी भोपळा कांदा बटाटा. तुमच्याकडे दुधी आहे, भोपळा, कांदा, बटाटा. व्हेरी गुड. एक मिनिट. माझ्याकडे नाही. एक मिनिट. हे रत्न धारण केल्याने व्यक्तीचा सूर्यग्रह बलवान होतो. मी बसलेलो आहे तिच्या जवळ, जी आहे कुट कुट काडी पोटात नाडी, नाद तिचा टणटण. प्रत्येकाच्या घरी आहे तिचे एकाच ठिकाणी स्थान. महाराष्ट्राच्या आराध्यांच्या जवळ आहे तिचा मान. घंटी 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 घंटी. आता कुठली घंटी? देवारा, मंदिरातली घंटी बघूया एकदा. बत्ती लागली, दिवा पेटला, उजेड पडला डोसक्या. आता एकच बाकी आहे. एकच बाकी आहे. वाऱ्यावरती चला. अरे हा, आपल्या घरी. वाऱ्यावरती चला. चल जा, तुम्ही आले. रसिका काय नाव आहे तुझं? तिथे ये. तर शोध नव्या रत्नाचा. पिता त्यांचे देवादिदेव, शस्त्र त्यांचे त्रिशूळ. चढा डोंगर, पडा पाया, लावा कपाळी धूळ. सारा गाव आहे त्यांच्या कुशीत, तिथे सापडेल निळ्या रंगाचे रत्न माझ्या कुपीत. कुपीत म्हणजे? आय फाउंड इट. कुपीत म्हणजे जवळ 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 जवळ. जवळ म्हणजे देवीच्या जवळ. देवा किंवा देवीच्या जवळ. इथे ताई, इथे त्रिशूल असते का देवाचं शस्त्र? देवीच्या मंदिरात त्रिशूल असतं किंवा महादेवच्या मंदिरात? कुठे महादेवाचं मंदिर? महादेवाचं मंदिर खाली तिकडे ह्याला आहे, वाकेश्वर. हे त्रिशूल कोणाचं शस्त्र आहे? शंकराचं पाचवी देवाला तिथं वर बघ ना, जुनं मंदिर. वर गुहेत जायचं, तिथं बघायचं ना. कुठून वर जायचं? हा, तू पुढे चल, मी पाठी आहे. चल 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 चल. कुठे गेले? हे कोणतं मंदिर आहे? खाली करताना न्यूट्रल बंद करताना न्यूट्रल करायचं. पाणी.
देवा पाणी प्रकट कर. पाणी होईल प्रकट, खरं वेळ जाईल फुकट. इकडे वेळ नाहीये, स्ट्रॅटेजी आपली काही हे नाहीये, 2च लोक आहोत, कसं शोधणार? तर ह्या सगळ्या गोष्टीचं त्यांनी काहीच हे घेतलं नाही आणि ती सतत थकत होती. सापडले माझ्या कुपीच. कुपी कुपी कुपी. कुठे आहे शंकराचं मंदिर? गावात चल, तर कोण सांगितलं हे मंदिर आहे? तुला माहित, तू चालीस. 2 लोकांनी, म्हणून मी सांगत असते रसिका थांब आपण थोडं वाचून घेऊया. 1-2दा वाचलं ना, अरे मला वाटलं हेच आहे शंकराचं मंदिर. चालली आहे पुढे. स्नेहा, 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 हा सापडला. ओ वाव. हे रत्न परिधान केलेल्या व्यक्तीच्या आयुष्यातील जी काही संकटे आहेत ती दूर होण्यास मदत होते. आता शोध नव्या रत्नाचा. भूक लागता साठवलेले धान्य काढतात माझ्या पोटातून. ओ सारवून घेतो पांघरून, तरी उंदीर मामा जातात कुरतडून. वाचून वाटत असेल अवघड, पण त्याची मोहीम केली आहे तुम्ही जवळून. 6, 7, 8 आणि 9. कुछ घुमाया नहीं है ना ब्रो? इसमें शेवटचा क्यों लिखा है फिर? आय थिंक दिस इज द क्लू. हे आपण नाही केलाय. लय धाकडा, तिकडे चालले 3 डोकी पाय 10. वाजला बऱ्याच जणांचा तिथे बाजा. जग चालवणारा आहे तो राजा. होता वरुणाची कृपा दृष्टी, प्रसन्न होते सारी सृष्टी. तुम्हाला हे माहितीये की ते आम्ही शेवटी कुठे नांगरले होते? हे रत्न धारण केल्याने व्यक्तीमध्ये धैर्य आणि आत्मविश्वास वाढतो. झालंय वाटतं आता एकच बाकी आहे. मिळाला. यस यस, ये इकडे लवकर. लास्ट आहे आपलं फक्त. महाराष्ट्राच्या आराध्याच्या जवळ आहे तिचा मोठा मान. मला वाटलं तू घासून ठेवलं होतं. अरे मग कुस्ती काढलं. कुस्तीच्या इकडनं मी ते 3-4 काढले ना, तरी एक एरिया आहे त्याच्यामध्ये करून. मी म्हटलं ना आतमध्ये पोस्ट ऑफिसचं आपलं किती आतमध्ये लपून होतं. हे रत्न व्यक्तीच्या कल्पनाशील विचारांना चालना देते. मोहीम फक्त तेव्हाच होणार जेव्हा तुम्ही साठवलेले धान्य काढतात म्हणजे द सॅक वुड लीव ब्रो. हे रत्न भावनिक संतुलन आणि मानसिक शांतता नियंत्रित ठेवते. कोळी उलगडत तुम्ही आजची ही लागू बंधू प्रस्तुत शोधा म्हणजे सापडेल ही मोहीम उत्तम रीतीने पार पाडली त्याबद्दल तुमचे अभिनंदन. संध्याकाळी 7 वाजता. आय हेट दॅट गर्ल. आय हेट दॅट गर्ल. कधीची मी तिला सांगत आहे माझ्यासोबत राहा, माझ्यासोबत राहा. doesn't understand a single word. Because of her मी सगळे कोड मी लगेच शोधले. ही मुलगी माझ्या मागे येतच नाही. ही बाईक चालवत चालवत येते माझ्या मागे. दॅट इज द रिझन. आय डोंट केअर इफ वी लूज ऑर वी विन, बट ऍटलीस्ट लिसन टू मी. ती मोहिमेमध्ये पण शी इज नॉट गिव्हिंग 100% यार. काय कोणती स्ट्रॉंग आहे ती. मी कधीची तिला सांगत आहे स्नेहा लिसन टू मी. नाही नाही रसिका तू लोकांचं ऐकू नको. नाही नाही अरे लोकांना विचारूनच विल गो फॉरवर्ड ना. तिला कधीची बोलते तू नांगरणीसाठी जा बिकॉज आय वॉज हॉस्पिटलाइज्ड. आय डोंट नो नांगरणीचा टास्क. तू नांगरणीच्या ह्याच्यात शोध. एनिवेज आय एम लिटरली फिक्स्ड विथ हर. रात्री 9 वाजता
टीमचा ड्रेस कोड आहे का काय हा? हो नियॉन टीम नियॉन? हो अच्छा, आधी ती रत्नाची जी संदूक आहे ती पेटी ती माझ्याकडे द्या. लागूबंधू प्रस्तुत शोधा म्हणजे सापडेल ही मोहीम आज तुम्ही जबरदस्तरित्या पार पाडली. खरं तर ही मोहीम अशी आहे की जसं आपलं आयुष्य असतं, आयुष्यातली अनेक कोडी आपल्याला सोडवावी लागतात आणि मग एकदा का ते आयुष्याचं कोड सुटलं की मग सुखाचा खजिना आपल्या आयुष्यात येतो. आज तुम्ही देखील कोडी सोडवलीत बरोबर. ते कोडी सोडवताना तुमच्यात काय काय घडलं? कोडे जेव्हा सोडत होतो तेव्हा आमच्या एका कोणामध्ये होतं जी वस्तू गावात सगळ्यात कमी वापरली जाते. आता ही कुठलीही वस्तू असू शकते. तर डोकं खूप लावून 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 अच्छाच एक गावात सगळे आजूबाजूला राहतात ना, मग पत्र कोण लिहितं? मग असं कोडं ते म्हणजे असं म्हणजे माहितीही नसतानाही माहिती करून घेतली. बरोबर. वा स्नेहा, काय झालं? खूप प्रयत्न केला आज पण आम्ही नाही पोचलो टायमावर, तर त्याच्याबद्दल थोडं वाईट वाटतंय. वेळेत पोचला नाहीत तुम्ही. रसिका, काय झालं होतं? दादा मी ऑनेस्टली बोलेल, मला काहीच विचार नाही करायचा आहे की कोणी काय जज करणार यावेळी. जेव्हा मोहीम सुरू झाली तेव्हा ऑब्व्हियसली गोष्टी मला कळत होते, मी शोधत होती, स्नेहा पण प्रयत्न करत होती. माझी एनर्जी एवढी असते, तेच एनर्जी मी स्नेहाकडून आज एक्सपेक्ट करत होती की तिची पण एनर्जी तेवढी राहावी. मला असं वाटलं की जेवढे पण आज आम्हाला ट्रेजर हंटमध्ये मिळत होतं ते सगळं मी एकटीनेच शोधलंय. आणि शोधलं मी पण 1-2 शोधले, पण ठीक आहे, तुला क्रेडिट घे. आणि क्रेडिट नाही घेत आहे मी इकडे, मी जे आहे मी ते सांगते. आणि मला खूप टाईम याला असं होतं की मला स्नेहाची वाट बघावी लागली. तिथे मला 10-15 मिनटं मला तिच्यासाठी मी थांबली की ती येणार, मग आपण पुढचं शोधू. कारण मी अशी होती आणि ती थोडा आराम चालू होतं. आराम नव्हती करत, पण तिचं थोडं स्लो होतं. दादा मी ती लकोटा घेऊन पुढे जाते तर मी मागे काय करणार? एक मिनिट, म्हणजे रसिका, तुला असं वाटतंय का की तू स्नेहामुळे आज मागे पडलीस? मी तिच्यावर पूर्ण ब्लेम नाही टाकणार, पण मी असं मी हे सांगते की जरी आम्ही 2 लोक आहोत तिकडे आणि ते तिकडे 3 आहे, मी त्याच्याबद्दल कंप्लेंट नाही करत आहे. मी असं बोलत आहे की 2 आहे तर ठीक आहे, 2 तर 2. आपण अजून तगडी परफॉर्मन्स करून हे प्रूव्ह करू शकतो की आम्ही 2 असूनही आम्ही आज टास्क जिंकू शकतो. पण इथे एक एक क्षण, एक एक मोहीम माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. माझ्यासाठी पण इम्पॉर्टंट आहे, पण इथे कुठे पण असं नाही म्हटलं की इथे तुम्हाला तुमची 1000 नाही, तुम्हाला 3000 एनर्जी द्यावी लागेल, 4000. जर तुमची गाडी नाही चालत आहे, गाडी बाजूला ठेव, लोकांना बोलव, लोकांना सांग दादा मी बसू का तुमच्या गाडीत. ती स्ट्रॅटेजी आज मी वापरली. स्नेहा आणि मी एका गाडीवर बसलो होतो, ती बाईक चालवत होती. मला माहित आहे तिची बाईक थांबली नाही चालत आहे. मी तिला बोलते की जाऊ दे, तू पुढे जा. तू नाही रसिका, थांब बाईक चालणार. मी बोलले वेळ नाही आहे इथे, 2 मिनिट पण इम्पॉर्टंट आहे. ओ काका, मला चावडीला ड्रॉप करणार का? चल पटकन चल. कसं होतं ना, आम्ही एका गल्लीत होतो की एक बाईक होती तिकडे, ती उतरली, त्या बाईकवरती बसली. माझी पण जिद्द होती की मी हे ठीक करेल, इन्स्टेड ऑफ रनिंग अराउंड पुऱ्या गावात की चला ना कोणी. हे मला करायचं नव्हतं, कारण की सगळे लोक आपल्यासाठी टाइम काढून आपल्यासोबत गावभर फिरणार नाहीयेत. तर मी तिकडे माझी ही जिद्द होती की हेच करते, हेच घेऊन पुढे जाते. तेवढ्या ती पुढे निघाली. मी तिची बाईक सोडली, मी दादांना बोलवलं कोणत्या तरी गावातला, मी ती बाईक घेतली, मी निघाली पुढे. आणि त्यात मला स्वतःने एकटीला 2 लकोटा सापडले. कारण मी जर त्यावेळीच विचार केला की जर मी स्नेहासाठी थांबणार, तिची बाईक चालू होणार, कदाचित मला एवढे लकोटे मिळाले पण नसणार. पण तिकडे पण 1-2दा ते दादा मला रॉंग लोकेशनवरती घेऊन गेले. रॉंग लोकेशन नाही नेलं, तिथे राईट लोकेशनच होतं. ऍक्च्युली पहिले आम्ही हनुमान मंदिरात पोहोचलो, त्याच्यानंतर त्या ते मी वाचलं पण नव्हतं दादा त्या लकोटा. आता जेवढी चर्चा करताय ना एकमेकांबद्दल, मग तेव्हा तुम्ही एकमेकांना या गोष्टी सांगितल्या का नाही? दादा ती पुढे जात होती, ती थांबतच नव्हती. पहिला रत्न शोधायला या माझ्या वाटेकडे ये. थांब. 1 सेकंड.
म्हणजे जेव्हा मोहीम सुरू होती तेव्हा तुम्ही एकमेकींना या गोष्टी का नाही समजवल्यात? कारण की ती निघून गेली दादा, ती ऐकतच नव्हती. म्हटलं जाऊ निघून दे, गेल्यानंतर जाते. कुठे ना कुठे तर भेटला असाल तेव्हा का नाही चर्चा केली? ते पण मी तुम्हाला सांगते कसं झालेलं ना, जेव्हा मला कोड सुचत होतं की आता हे कोड आहे, तर मग मी तिला सांगत होती की ऐक स्नेहा हेच आहे, तू चल माझ्यासोबत, तू चल. तर मग तिचं ते होतं आयु शुअर, मला नाही वाटत आयु शुअर. तर एक दोन मध्ये मी म्हटलं आयुष्य मला पण कुठे ना कुठे मला जिंकायचं नाही ना. स्नेहा तू ऐक कदाचित आपण 1-2 होणार ऐक, कारण मला हे सुचलंय, तुला नाही, तुला जर अजून सुचलं असेल तर तू सांग ना, पण तुला सुचलं नाहीये, मला सुचलंय, तर जे मला सुचलंय ते आधी आपण करून घेऊया ना. जेव्हा तिला लखोटा माझ्या अगोदर मिळाला होता ऑब्व्हियसली, तेव्हा मी तिला म्हटलं, पण मी तिला कन्फर्म केलं आयुष्यवर. तर ते आयुष्यवर तिला एवढं हे वाटलं, मला नाही कळालं. आयु शुअरचं नाही म्हणताय मी, ते तू म्हटलंस की ती ऐकत नव्हती. तिला एक मिनिट तुला रसिकाला फॉलो करणं कमी पण वाटलं का? नाही, तर नाही, मी बिलकुल तिला नाही. फॉलो नाही करणार. मी तिला फॉलो केला ज्या गोष्टी, जेव्हा तिला लखोटा माझ्या अगोदर मिळाला होता, ते शेतकरीचं पण ना दादा, आम्ही पूर्ण आतमध्ये बाहेर शोधलं आणि तेव्हा तिच्या हातात होता लखोटा, तिने तो पहिला वाचला. त्यानंतर मी तिच्याकडून घेतला आणि मला ते रेड कलर दिसला. तिथे ती 10 वेळा लखोटा घेऊन वाचत होती आणि ती जेवढा टाइम तिकडे रीड करण्यात होता मला ऑलरेडी सुचलेलं होतं, तर मग मी तिच्यासाठी थांबून होती की चल 15 बाबा तू मिनिटं वाचून नव्हती घे, झाली ना तू रसिका. तू काहीतरी सुचव आणि मग मी 2-3दा वाचल्यानंतर मला कळालं की ते ट्रॅक्टर आहे. तर मला वेळ लागतो to आधी understand. मी शोधलेला स्नेहा, त्याच्यानंतर पण नंतर मग ट्रॅक्टर मध्ये ते मिळालं, तिने आतमध्ये शोधून काढलं. हा. पण त्याच्या अगोदर पूर्ण फिरलो. कारण ट्रॅक्टर मध्ये मी आधीच तिला सांगत होती की स्नेहा ऐक ट्रॅक्टरच आहे, ट्रॅक्टर आहे, कारण तिकडे चाक असं ट्रॅक्टर लिहून मी होतं. तिला सांगितलं, ती त्यानंतर तेव्हा आम्ही बोलली की ट्रॅक्टर नाही check असू केला. दे, मी बाहेर जाते, मी बाहेर शोधायला जाते. मी बोलली नाही स्नेहा थांब प्लीज. पण ट्रॅक्टर बद्दल सांगितलं कोणी तुला? मी ऑलरेडी ट्रैक्टर म्हटलेलं स्नेहा. इधर हमने ये बैलगाड़ी का टास्क किया है और उसके टायर के बीच में यू चेक दैट टायर, वेल चेक दिस टायर. कुठेतरी बाहेर बैल असतील. नाही ब्रो, हे इथेच आहे. आय हॅव अ व्हेरी स्ट्रॉंग फीलिंग, आय एम टेलिंग यू. मी तुला काय बोलली, चाका येते शोध. चाकं मी शोधले, चाकात मला मिळालं नाही म्हणून मी बाहेर गेली. पण असं ती नव्हतं. तेव्हा बोलली की मी बाहेर जाते. मी बोलली नाही स्नेहा एकदा ऐक आज. नाही, बरं ठीक आहे, चला असं नव्हतं. काय झालं आम्हाला ते तर कळलं. बरं, मला सगळ्यांना आता एकच प्रश्न विचारायचा आहे की आता या टप्प्यावरती येऊन वाड्यातली अशी कुठली मुलगी आहे जी मोहिमा फार सिरियसली घेत नाहीये? श्रेजा. या वीकमध्ये परफॉर्मन्स बघितलं तर आय थिंक स्नेहा कुठेतरी मागे राहिली आहे, मला असं वाटतंय. कुठल्याही वाईट गोष्टीत दादा माझं नाव पहिले येतो ना. संस्कृती. मी असं म्हणणार की जी अजून वरती येऊ शकते ती स्नेहा आहे. तू वरती याची गोष्ट करतेस प्लीज. रमशा. दादा खरंच मला पण हे असं पर्सनल काय नाही, पण तिच्यात उत्साह नव्हतं, मोटिवेशन नव्हतं, जिंकायची जी जिद्द असायला पाहिजे ती मला नाही दिसली, त्यामुळे मी स्नेहाचं नाव घेतलं. रसिका. स्नेहा. संस्कृती. कारण तिला माहिती आहे ती कुठे ना कुठे मागे राहते. निकाल तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, तरी मी सांगतो की विजेता गट जो आहे तो आहे संस्कृतीचा. आता विजेत्यांसाठी जे बक्षीस आहे ते आपण देऊया. हो काय लागू बंधू यांच्याकडून खास रत्नजडित मुकुट. श्रेजा ये. थँक्यू बोलायचं आहे माझ्या मम्मी पप्पांना. आणि आज माझ्या पप्पांचा वाढदिवस आहे, हो. तर त्यांना मला सांगायचं आहे हॅपी बर्थडे. हे मी तुम्हाला डेडिकेट करत आहे पप्पा. वा. विजेता गटाला खूप खूप शुभेच्छा आणि तुमचं खूप खूप अभिनंदन. आता वेळ आलेली आहे सजा देण्याची. आता वेळ आलेली आहे सजा देण्याची. कसं आहे, कोळशाच्या खाणीत हिरा शोधावा लागतो, पण हिऱ्याची ओळख प्रत्येकाला पटत नाही. काही जणांच्या हाती फक्त आणि फक्त कोळसाच लागतो. या
आता वेळ आलेली आहे मतदानाची. आपण सुरुवात स्नेहापासून करूया. संस्कृती. रसिका, गेम आता कुठल्या पडावावर आहे आणि त्या हिशोबाने जर मी विचार करणार तर स्नेहा. सगळे माझं नाव घेते, तुम्ही काय विचारताय? तमशा. स्नेहा. संस्कृती. स्नेहा. श्रीजा. स्नेहाचं नाव. मंडळी, आज आपण बघितलं की कुणाच्या डोक्यावरती सजला ताज आणि कुणाच्या गळ्यात पडला कोळशाचा हार. रत्न शोधणं म्हणजे साधं सुद्धा काम नाही, लई जोखमीचं काम असतं ते. आणि हे जोखमीचं काम अत्यंत कलाकुसरीने पिढ्यानपिढ्या करत आहेत आपले लागूबंधू ज्वेलर्स. कारण लागूबंधू ज्वेलर्स म्हणजे दागिन्यांचं गाव, आणि याच दागिन्यांच्या गावात मिळतात अतिशय सुंदर असे रत्नजडित दागिने. मंडळी, मला खात्री आहे की या मुली कुठे कमी पडणार नाहीत आणि त्यांची ताकद दाखवून देणार आहेत, जरी कोळशाचा हार असू देत किंवा हिऱ्याचा मुकुट असू देत. आणि मला माहिती आहे तुम्हाला पण गॅरंटी आहे, आणि त्या मोहिमा गाजवणारच. काय गाजवणार की नाही? रात्री 11 वाजता मला माहिती वाईट काय वाटलं शेजा. सगळ्यांपासून मी एक्सपेक्ट केलं होतं की त्या मी खरं सांगते मला वोटिंगचा फरक नाही पडत, पण मला वाईट वाटलं कारण की मला एक्सपेक्टेड नव्हतं तुझ्यापासून की तू माझं नाव घेशील. वाय? बिकॉज तुला सिच्युएशनच नव्हतं माहिती तिकडे काय होतं. फक्त इकडे ऐकून एकामेकांवरती ब्लेम करणं इज व्हेरी इझी, बट सीइंग द एंटायर सिच्युएशन थर्ड पर्सनमध्ये मग तुम्हाला कळेल काय झालं एक्झॅक्टली. ठीक आहे, तसे अजून मोहिम्स आहेत, सो तू यू विल कम बॅक स्ट्रॉंग. नो, आय एम स्ट्रॉंग ओनली बिकॉज आज किऑस झालं. याचा हे अर्थ नाही की आय एम अ लुझर और आय एम फॉलिंग बॅक. चिल मॅन. आय एम नॉट फॉलिंग बॅक. इफ आय वॉज फॉलिंग बॅक सगळ्यांना पहिल्यापासूनच वाटतंय स्नेहामध्ये टॅलेंट नाही आहे, स्नेहामध्ये हे नाही आहे, स्नेहामध्ये ते नाही आहे. टिकली ना टॉप 5 मध्ये. लोकांना काही बोलू दे, मला फरक नाही पडत. मला माहिती आहे मी किती करते. मोहिमा अजून कठीण होत जाणार आहेत. त्यांचा निभाव कसा लागतोय हे जर तुम्हाला बघायचं असेल तर बघत राहा तुमचा आमचा लाडका कार्यक्रम जाऊबाई गावात.